स्पेशल टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये आजचा पहिला मॉड्यूल आहे इंडेमनिटी अँड गॅरंटी इन कॉन्ट्रॅक्ट लॉ. So indemnity and guarantee are two important concepts under Indian Contract Act 1872. So both involve a promise to compensate for loss or to fulfill an obligation. म्हणजे काय की इंडेमनिटी आणि गॅरंटी कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्व्हॉल्व काय आहे, समाविष्ट काय आहे, प्रॉमिस टू कॉम्पन्सेट म्हणजे किंवा एखादा जर लॉस झाला आहे तर त्याला कॉम्पन्सेशन पे करणं, ऑर टू फुलफिल अन ऑब्लिगेशन म्हणजे एखादी जबाबदारी असेल ती पूर्ण करणं. बट दे डिफर इन नेचर, स्कोप अँड लिगल इम्प्लिकेशन्स म्हणजे ते एकमेकांपासनं बाय नेचर, स्कोप अँड लिगल त्यांची जी ॲप्लिकॅबिलिटी आहे ते वेगवेगळं आहे. त्यानंतर Contract of indemnity. So definition, section 124 of the Indian Contract Act 1872 deals with the definition of indemnity. So contract of indemnity is a contract in which one party promises to protect the other from loss caused by the conduct of the promisor or any third party. म्हणजे काय, इंडेमनिटी कॉन्ट्रॅक्टमध्ये एक पार्टी प्रॉमिस करते टू प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करण्याचं, संरक्षण करण्याचं, द अदर फ्रॉम लॉस कॉज्ड म्हणजे ज्याला लॉस सफर करावा लागला आहे, की ज्याचं नुकसान झालं आहे, बाय द कंडक्ट ऑफ द प्रॉमिसर प्रॉमिसरच्या वागण्यामुळे ज्याचं नुकसान झालं आहे, किंवा एनी थर्ड पार्टी किंवा एनी थर्ड पार्टी म्हणजे तिराईत व्यक्ती जी आहे त्याच्यामुळे जर नुकसान झालं असेल तर ते नुकसान भरपाई देणं. फॉर एक्झाम्पल, ए कॉन्ट्रॅक्ट्स विथ बी टू इंडेमनिफाय हिम म्हणजे ए ने बी सोबत कॉन्ट्रॅक्ट जो केला होता टू इंडेमनिफाय हिम म्हणजे त्याला लॉस भरून देण्याकरता, अगेन्स्ट एनी लॉस अरायझिंग फ्रॉम द लॉसूट जर त्यांचा लॉसूट चालू आहे, ठीक आहे, त्याच्यातनं त्याची जी भरपाई आहे, नुकसान भरपाई ती भरून देण्याकरता. फाईल्ड बाय सी जी कोणी फाईल केली आहे, सीने फाईल केली आहे. सो इफ बी सफर्स अ लॉस म्हणजे जर बीने लॉस सफर केला, ज्याला नुकसान म्हणजे ज्याचं नुकसान झालं आहे त्या व्यक्तीला ए मस्ट कॉम्पन्सेट हिम म्हणजे एची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की त्याने त्याला कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे. सो इसेन्शियल ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. फर्स्ट इज टू पार्टीज. फर्स्ट आहे टू पार्टी. इंडेमनिफायर म्हणजे काय, हू गिव्स द प्रॉमिस म्हणजे जो प्रॉमिस देतो, आणि सेकंड इज इंडेमनिफाईड हू रिसिव्स प्रोटेक्शन म्हणजे ज्याला प्रोटेक्शन दिलं जातं तो व्यक्ती. So the loss must be caused by the conduct of the indemnifier or the third party म्हणजे जो लॉस झाला आहे तो त्याचा रिझन त्याच्या मागचं, कंडक्ट ऑफ इंडेमनिफायर. इंडेमनिफायर म्हणजे कोण, हू गिव्स प्रॉमिस ज्याने प्रॉमिस दिलेला आहे, किंवा थर्ड पार्टी. देन थर्ड नंबर इज एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. सो द कॉन्ट्रॅक्ट कॅन बी रिटन ओरल ऑर इम्प्लाइड म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे दोन व्यक्तींमधला तो कॉन्ट्रॅक्ट रिटन म्हणजे लेखी स्वरूपात, ओरल म्हणजे तोंडी स्वरूपात, किंवा इम्प्लाइड ज्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन इम्प्लाइड आहे जे दिसत नाही आहेत अशा स्वरूपात होऊ शकतो. देन लॉफुल कॉन्ट्रॅक्ट. सो इट मस्ट फुलफिल द जनरल कंडिशन ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्या व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टच्या ज्या इसेन्शियल एलिमेंट्स आहेत, ऑफर, ॲक्सेप्टन्स, कन्सिडरेशन, फ्री कन्सेंट एक्सेट्रा, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. देन नेक्स्ट इज राईट्स ऑफ इंडेमनिफाईड म्हणजे जो प्रॉमिसी आहे त्याचे कोणकोणते राईट्स आहेत. टू रिकवर ऑल डॅमेजेस, कॉस्ट अँड सम पेड ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रिकवर करणं, कोणत्या, ज्याच्यामुळे ज्याच्यात डॅमेज, कॉस्ट किंवा सम म्हणजे काही पैसे पेमेंट केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशननुसार त्या परत घेणं. सो राईट टू क्लेम इवन बिफोर ॲक्च्युअल लॉस इनकर्ड म्हणजे जो ॲक्च्युअल लॉस झालेला आहे तो क्लेम करायचा अधिकार आहे जो लॉस सफर करतो आहे त्याला, ॲज पर केस लॉस लाईक गजानन मोरेश्वर वर्सेस मोरेश्वर मदन. राईट्स ऑफ इंडेमनिफायर. आता इंडेमनिफायरचे राईट्स कोणकोणते आहेत. राईट टू कंट्रोल डिफेन्स इन अ लॉसूट म्हणजे त्याला जो डिफेन्स घेता येणार आहे इंडेमनिफायरला तो कंट्रोल करू शकतो लॉसूटमध्ये कसा डिफेन्स घ्यायचा ते. राईट टू क्लेम इंडेमनिफाईड अमाऊंट फ्रॉम अ थर्ड पार्टी इफ ॲप्लिकेबल. आता थर्ड पार्टीकडनं जर एखादा त्याला डॅमेज लॉस सफर करत असेल तर तो सुद्धा क्लेम करण्याचा अधिकार आहे इंडेमनिफायरला. द लायबिलिटी ऑफ इंडेमनिफायर. सो इंडेमनिफायर्स लायबिलिटी स्टार्ट वेन द इंडेमनिफाईड सफर्स म्हणजे इंडेमनिफाईड जो आहे त्याने जर सफर केला लॉस तर त्याला भरून देणं, ऑर वेन लायबिलिटी बिकम ॲब्सल्यूट
किंवा ज्या वेळेस ॲब्सोल्यूट लायबिलिटी असेल म्हणजे त्याच व्यक्तीवरती लायबिलिटी आहे की त्यानेच जे नुकसान झालं आहे ते भरून देणं. नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट गॅरंटी. Definition Section 126 of the Indian Contract Act 1872. A contract of guarantee is a contract where one party promises to discharge the liability. याच्यामध्ये लायबिलिटी जी आहे डिस्चार्ज केलेली आहे, ठीक आहे, ऑफ अ थर्ड पार्टी म्हणजे कुणाची, थर्ड पार्टी, जो थर्ड पर्सन आहे त्याची. इफ दॅट थर्ड पार्टी फेल्स टू डू सो, जर ती थर्ड पार्टी ते नुकसान भरपाई करून देण्यामध्ये किंवा त्याची लायबिलिटी निभावण्यामध्ये जर त्याला जमलं नाही, ठीक आहे, तो फेल झाला त्या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल, ए गॅरंटीज टू अ बँक इफ बी फेल्स टू रिपे अ लोन, सो ए विल रिपे. म्हणजे एने काय केलं, गॅरंटी दिली बँकेमध्ये कोणासाठी, बी साठी. जर आता बी फेल झाला त्याचं लोन जे आहे ते रिपे करण्याकरता, तर नाऊ इट इज लायबिलिटी डिपेंड ऑन द ए वरती ती लायबिलिटी येणार की त्याने जे लोन घेतलेलं आहे बीने ते रिपे करण्याचं. पार्टीज इन कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. आता गॅरंटीमध्ये कोणकोणत्या पार्टीज आहेत. फर्स्ट इज प्रिन्सिपल डेटर. प्रिन्सिपल डेटर म्हणजे कोण, द पर्सन हू हॅज द प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे प्रथमदर्शनी ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो व्यक्ती. सो बी इन द एक्झाम्पल म्हणजे जो बी आहे ज्याने बँकेकडनं लोन घेतला आहे ती व्यक्ती. देन सेकंड इज क्रेडिटर. क्रेडिटर कोण असतं, द पर्सन टू हुम द गॅरंटी इज गिवन, ज्याच्याकडनं गॅरंटी आपण घेतलेली आहे. सो बँक जी आहे त्याचं एक्झाम्पल आहे. देन थर्ड इज शुअरिटी. द पर्सन हू गिव्स द गॅरंटी, म्हणजे ज्यांनी गॅरंटी दिली आहे. जसं ए ने गॅरंटी दिली, शुअरिटी दिली बी साठी, तर ए ही व्यक्ती झाली शुअरिटी. नेक्स्ट इज इसेन्शियल ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. सो ट्रिपार्टीट ॲग्रीमेंट. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ती ट्रिपार्टीट म्हणजे 3 पार्टीजमध्ये झालेला कॉन्ट्रॅक्ट आहे. सो इट मस्ट इन्व्हॉल्व 3 पार्टीज, क्रेडिटर, प्रिन्सिपल डेटर अँड शुअरिटी. नेक्स्ट इज कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे मोबदला काय दिला जातो यामध्ये. सो देअर मस्ट बी अ व्हॅलिड कन्सिडरेशन फॉर द गॅरंटी इवन पास्ट कन्सिडरेशन इज व्हॅलिड. म्हणजे पास्टमध्ये आधीच्या काळामध्ये सुद्धा जर काही कन्सिडरेशन दिलं असेल ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. देन थर्ड इज लायबिलिटी ऑफ प्रिन्सिपल डेटर. प्रिन्सिपल डेटरची लायबिलिटी काय काय आहे, द प्रायमरी लायबिलिटी इज ऑन द प्रिन्सिपल डेटर. म्हणजे प्रिन्सिपल डेटर कोण, की ज्याने प्रथमदर्शन, ज्याने पहिल्यांदा जर एखाद्या बँकेकडनं लोन घेतलंय, म्हणजे आपल्या केसमध्ये बी हा व्यक्ती जो आहे त्याची पहिली लायबिलिटी आहे की त्याने लोन पे करणं. देन लायबिलिटी ऑफ शुअरिटी म्हणजे कोण, ज्याला शुअरिटी कोणी दिली, बीला एने दिली, सो तो झाला शुअरिटी. सो द शुअरिटी इज लायबिलिटी सेकंडरी. त्याची लायबिलिटी कधी येते, सेकंडरी येते. अँड अराईज ओनली वेन द प्रिन्सिपल डेटर फेल. ही तेव्हाच उद्भवते जेव्हा जो प्रिन्सिपल डेटर आहे म्हणजे जो बी आहे तो जर त्याचं लोन पे करण्यामध्ये जर फेल झाला तर एची लायबिलिटी उद्भवते. देन फिफ्थ नंबर इज फ्री कन्सेंट. सो देअर मस्ट बी नो मिसरिप्रेझेंटेशन ऑर कन्सॉल्टमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट्स. म्हणजे कन्सेंट जी असली पाहिजे ती फ्री असली पाहिजे. जो शुअरिटी बनतो आहे किंवा जो दुसऱ्या व्यक्तीसाठी गॅरंटी देतो आहे तर त्याची जी कन्सेंट आहे, त्याची जी संमती आहे ती म्हणजे फ्री असली पाहिजे, मुक्त संमती असली पाहिजे. देन टाइप्स ऑफ गॅरंटी. फर्स्ट आहे स्पेसिफिक गॅरंटी. आता स्पेसिफिक गॅरंटीमध्ये काय येतं, गिवन फॉर अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑर डेट. म्हणजे जी एखाच ट्रान्झॅक्शन करता दिली गेली आहे. ऑर डेट म्हणजे जर कोणाला डेट पे करायचं असेल तर त्याकरता दिली गेलेली आहे. त्यानंतर कंटिंजंट गॅरंटी. सो गिवन फॉर अ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे एका मागोमाग एक ट्रान्झॅक्शनची जी सिरीज चालली आहे कंटिन्युअसली त्याकरता दिलेली जी गॅरंटी आहे, ठीक आहे, जो शुअरिटी देतो त्याला बोलतात कॉन्टिंजंट गॅरंटी. देन राईट्स ऑफ शुअरिटी. आता जो शुअरिटी आहे म्हणजे आपल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल जो आहे तो ए आहे, त्याने बी साठी शुअरिटी दिली आहे. सो फर्स्ट इज अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर. आता प्रिन्सिपल डेटर म्हणजे जो व्यक्ती आहे आपल्या केसमध्ये बी. सो कॅन रिकवर पेड अमाऊंट आफ्टर फुलफिलिंग द गॅरंटी. आता प्रिन्सिपल डेटरकडनं जर समजा फेल झाला प्रिन्सिपल डेटर, त्याची जी लायबिलिटी आहे ती पे करण्याकरता, आणि जर मेन जो शुअरिटी आहे त्यांनी जर त्याची लायबिलिटी पे केली तर प्रिन्सिपल डेटरला म्हणजेच आपल्या केसमध्ये एला बीकडनं त्याची जी अमाऊंट यांनी जे कॉम्पन्सेशन पे केलं आहे, जी अमाऊंट पे केली आहे ती फुलफिल करणं म्हणजे परत घेण्याचा अधिकार आहे. देन नेक्स्ट इज अगेन्स्ट क्रेडिटर. आता जो शुअरिटी आहे त्याच्या अगेन्स्ट म्हणजे क्रेडिटरच्या सोबत त्याच्या काय काय राईट्स आहेत.
सो कॅन यूज डिफेन्सेस अवेलेबल टू द प्रिन्सिपल डेटर. जे प्रिन्सिपल डेटर करता जे डिफेन्स यूज केले जातील ते डिफेन्स हा जो श्युअरिटी आहे तो सुद्धा यूज करू शकतो. थर्ड इज अगेन्स्ट को श्युअरिटीज. सो को श्युअरिटीज काय, कॅन डिमांड प्रॉपोर्शनेट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द को श्युअरिटीज. म्हणजे प्रॉपोर्शनेट जो आपण जसं प्रॉफिट शेअरिंग रेशो जसा डिवाइड करतो तसा त्यांचा जो रेशो डिवाइड झाला असेल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर असेल को श्युअरिटीचं तर ते क्लेम करण्याचा अधिकार आहे को श्युअरिटीला. द नेक्स्ट इज डिस्चार्ज ऑफ श्युअरिटी. सो ए श्युअरिटी इज डिस्चार्ज वेन. म्हणजे ए ची श्युअरिटी डिस्चार्ज कधी कधी होईल, देअर इज अ मटेरियल अल्टरेशन इन द कॉन्ट्रॅक्ट विदाउट श्युअरिटीज कन्सेंट. जर काही चेंजेस झाली ड्रास्टिक चेंज की जे एला माहितीच नव्हतं ॲज अ श्युअरिटी पर्सन म्हणून, तेव्हा द क्रेडिटर रिलीज द प्रिन्सिपल डेटर. जेव्हा क्रेडिटर म्हणजे कोण, आपल्या केसमध्ये जी बँक आहे, बँकेने जर प्रिन्सिपल डेटरला म्हणजे कोणाला बीला जर रिलीज केलं तर एची सुद्धा जी म्हणजे लायबिलिटी आहे ती सुद्धा डिस्चार्ज होते. देन द कॉन्ट्रॅक्ट इज रिवोक्ड बाय द श्युअरिटी. कॉन्ट्रॅक्ट जर आहे तो श्युअरिटीने स्वतःहून रिवोक केला म्हणजे काय, फॉर फ्युचर ट्रान्झॅक्शन इन अ काउंटिंग गॅरंटी कंटिन्युइंग गॅरंटी. जर त्याने रिवोक म्हणजे आता मला नाही करायचं यापुढे कंटिन्यू असं जर सांगितलं तेव्हा डिस्चार्ज होती श्युअरिटीची लायबिलिटी. देन की डिफरन्सेस बिटवीन द इंडेमनिटी अँड गॅरंटी. आता याच्यामध्ये की डिफरन्सेस काय काय आहेत, ठीक आहे. म्हणजे दोघांमध्ये आपण पाहिलं की इंडेमनिटीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 2 पार्टीजचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि गॅरंटीमध्ये जे आहे ते 3 पार्टीजमधला जो कॉन्ट्रॅक्ट होतो आहे तो आहे. गॅरंटीमध्ये काय आहे, प्रिन्सिपल डेटर आहे, क्रेडिटर आहे, त्याच्यानंतर जो आपला श्युअरिटी आहे 3 व्यक्ती आहे आणि इंडेमनिटीमध्ये काय, इंडेमनिफायर आणि इंडेमनिटी होल्डर आहे, ठीक आहे. So for the conclusion, both the indemnity and guarantee protects against the financial risk, but indemnity is focused on compensating for losses. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये काय बघितलं जातं की जे लॉस झालाय, जो डॅमेज झाला आहे त्याला कॉम्पेन्सेशन भरून देणं, लॉस भरून देणं. वाईल गॅरंटीमध्ये काय आहे, गॅरंटीमध्ये काय केलं जातं, टू इन्श्युअर, ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण गॅरंटी देतो द फुलफिलमेंट ऑफ ऑब्लिगेशन, म्हणजे जर एखाद्याची या बाबतीत आपण जर जिम्मेदारी घेतलेली असेल तर ती फुलफिल करणं. जर समोरचा व्यक्ती त्याची स्वतःची जबाबदारी जी आहे ती पूर्ण करण्यात असमर्थ राहिला तर ती जबाबदारी पूर्ण करणं. सो दिस कॉन्ट्रॅक्ट्स प्ले अ क्रुशियल रोल इन बिझनेसेस, फायनान्स अँड लीगल ट्रान्झॅक्शन, प्रूव्हिंग सिक्युरिटी अँड ट्रस्ट इन अ कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन. म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन्समध्ये हे दोन्ही जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपापल्या ठिकाणी म्हणजे फायनान्स आहे, लीगल ट्रान्झॅक्शन आहे, ते काय प्रोव्हाइड करतात, सिक्युरिटी, ट्रस्ट प्रोव्हाइड करतात. दिस इज द एंड ऑफ द टॉपिक ऑफ इंडेमनिटी अँड गॅरंटी. थँक्यू.